नमस्कार मित्रांनो, मी कोकणवासी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण आलो आहे दत्तजयंतीनिमित्त नाधवडे गावामध्ये नारकरांच्या इथे दत्तजयंती असते आणि तिथे नाट्यसंगीत वगैरे असे कार्यक्रम आहेत। तर तो आपण कार्यक्रम बघायला आलो आहे। तर आपण बघूया कसा कार्यक्रम होतो, थेट जाऊन तिथे शूटिंग करू। सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम युभाग्रे सर्व विद्याप्रदा। स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम। विघ्नार्था गजानन, माता सरस्वती, श्री गुरुदेव दत्त, त्याप्रमाणे रंगदेवता, ग्रामदेवता या सर्वांना वंदन करून उपस्थित रसिक श्रोत्यांना अभिवादन करून परमपूज्य श्री प्रभाकर नारकर प्रणित औदुंबर सेवा ट्रस्ट नाधवडे गावठण, त्रिमूर्ती मित्रमंडळ मुंबई आणि दत्तमावली मित्रमंडळ मुंबई आयोजित श्री दत्त जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त श्री दत्त मंदिर नाधवडे गावठण या ठिकाणी ऋग्वेद प्रस्तुत जेथे नाम तेथे दत्त, जेथे नाम तेथे दत्त ही सुरेल मैफिल सादर करताना आम्हाला विशेष आनंद होतो आहे। आणि या कार्यक्रमामध्ये उपस्थित आपणा सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। उत्सव दत्त जयंतीचा सोहळा आनंदाचा, आणि या निमित्ताने पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करून पहिल्या गीताकडे आम्ही जातो आहोत। जेथे नाम तेथे दत्त ही आजच्या कार्यक्रमाची संकल्पना आहे। रचना आहे संत एकनाथ महाराजांची आणि मेवाती घराण्याचे पंडित संगीत मार्तंड पंडित जसराज यांचे शिष्य संजीव अभ्यंकर, पंडित संजीव अभ्यंकर यांनी संगीतबद्ध केलेली आणि गायलेली रागेश्री रागातली ही रचना सुरुवातीला हर्ष नकाशे या ठिकाणी सादर करतायत। एकदा जोरदार टाळ्यांनी आपण या कलाकारांचं स्वागत करूया, आयोजकांचं स्वागत करूया आणि ऐकूया जेथे नाम तेथे दत्त। नाम निज भावे समर्थ, नाम निज भावे समर्थ, जेथे नाम तेथे दत्त, जेथे नाम तेथे दत्त, जेथे नाम तेथे दत्त, जेथे नाम तेथे दत्त, नाम निज भावे समर्थ, नाम निज भावे समर्थ, नाम निज भावे समर्थ, जेथे नाम तेथे दत्त, जेथे नाम तेथे दत्त, जेथे नाम
तेथे दत्त नाम निज भावे समर्थ जेथे नाम तेथे दत्त जेथे नाम तेथे दत्त एका जनार्दनी दत्त एका जनार्दनी दत्त एका जनार्दनी दत्त समाय स्वानंदे भरित समाय स्वानंदे भरित सबाय स्वानंदे भरित नाम निज भावे समर्थ नाम निज भावे समर्थ जेथे नाम तेथे दत्त जेथे नाम तेथे दत्त जेथे नाम तेथे दत्त जेथे नाम तेथे दत्त जेथे नाम तेथे दत्त. रसिक श्रोते हो, ही पृथ्वी, निसर्ग, माणूस आणि विश्व या सर्वांची रचना ब्रह्मदेवाने केली. त्याने 7 मानसपुत्र तयार केले. मरीची, अत्री, अंगिरस, पुलत्स्य, पुलह, ऋतू आणि वशिष्ठ. यातील अत्री ऋषींची पत्नी अनसूया ही फार मोठी पतिव्रता होती. तशीच ती सर्व स्त्रियांच्या मध्ये अत्यंत सुंदर होती. मनोभावे पतिसेवा करणे, अतिथींचे स्वागत सेवा करून त्यांना विनमुख न पाठवणे हा तिचा आदर्श दिनक्रम चालू होता. थोड्याच दिवसात तिची जगभर कीर्ती पसरली. इकडे इंद्राचा थरकाप उडाला. ही स्त्री आपल्या पातिवृत्याच्या सामर्थ्याने साऱ्या स्वर्गाचे ऐश्वर हिरावून नेईल, मग आपल्याला हिचे दास बनावे लागेल अशी शंका त्याच्या मनामध्ये आली. इंद्र आणि इतर देव ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्याकडे गेले. त्यांच्या पुढे त्यांनी गाऱ्हाणे मांडले. तिन्ही देव अनसूयेचे सत्व पाहायला ब्राह्मण लोक रूपामध्ये भूलोकामध्ये आले. अत्री ऋषी त्यावेळी आश्रमामध्ये नव्हते. ते तिघेही अनसूयेला म्हणाले, आम्ही फार भुकेलेलो आहोत. तुझ्या कीर्तीमुळे आम्ही तुझ्याकडे आलो आहोत, तेव्हा आम्हाला जेवायला वाढ. अनसूयेने आदरातिथ्य करून त्यांची जेवणाची सिद्धता केली. पुढे काय घडलं हे या गीतानंतर ऐकूया. तोपर्यंत दत्त झाला दत्त दत्त जयकार नावाची एक रचना आपण आता ऐकणार आहोत. सो मान्यता कुंटे आपल्यासमोर सादर करतायत. मूळ गायिका आहेत सुप्रसिद्ध गायिका विदुषी पंडिता देवकी पंडित. ऐकूया झाला दत्त दत्त जयकार. दत्त दत्त जयकार झाला दत्त दत्त जयकार झाला दत्त दत्त जयकार. अत्री मुनीच्या सदनी येती अत्री मुनीच्या सदनी
पतिव्रता अनुसूया जेवण घेऊन वाढण्यास आली तेव्हा ते 3 देव तिला म्हणाले, तू आमच्या इच्छेनुसार विवस्त्र अवस्थेमध्ये वाढावा. अनुसूया गडबडली. नकार दिला तर अतिथी परत जाणार आणि व्रतभंग होणार. तिनं विचार केला की हे कोणी अतिथी नसून सत्व पाहण्यासाठी देवच आले असावे. शिवाय मी पवित्र आहे, पातिव्रत्यच माझे रक्षण करेल. हातात जेवण आणि पतिचरणांचे पाणी घेऊन ती विवस्त्र अवस्थेत बाहेर आली तर काय चमत्कार! ते 3ही देव 3 लहान बाळे होऊन लोळू लागले. अनुसूया घाबरून आत पळाली. वस्त्रे परिधान करून ती मुलांना खेळवू लागली. त्यांना पाळण्यात घालून तिने गाणी म्हटली. नंतर दूध पाजले. अत्री ऋषी आल्यावर तिने त्यांना सगळी हकीकत सांगितली. ऋषींना अंतर्ज्ञानाने कळले की तिघेही ब्रह्मा, विष्णू आणि महेश आहेत. त्यांनी तिघांनाही वंदन केले. अनुसूयेने वर मागून त्यांना आपली मुले म्हणून आपल्याकडे ठेवून घेतले. ब्रह्मदेवाचे नाव चंद्र, विष्णूचे दत्त आणि महेशाचे दुर्वास असे नामकरण केले. दुर्वास तीर्थयात्रेला निघून गेले. चंद्र चंद्रमंडळामध्ये गेला आणि दोघेही जाताना आपले अंश ठेवून गेले. असा हा त्रैमूर्ती दत्त अवतार झाला. भक्तजनांचा उद्धार करण्यासाठी आजचा हा दिवस, आजचा हा अवतार. आणि त्या दत्त नामाचा महिमा प्रवीण दवणेंनी एका गीतामध्ये लिहून ठेवलाय. भक्तिरस गंधर्व पंडित अजितकुमार कडकडे यांनी मूळ गायलेली ही रचना ते संगीतबद्ध केली आहे. सुप्रसिद्ध संगीतकार नंदू होनप सादर करतायत ॲडव्होकेट सिद्धी परब. दत्त दत्त नामाचा महिमा.
रसिक श्रोते हो, आपण फार भाग्यवान आहात. तुमच्यासारखे आम्ही भाग्यवंत आहोत की आज मार्गशीर्ष पौर्णिमा आहे, दत्त जन्मोत्सव सोहळा आहे आणि दत्तप्रभूंनीच सांगून ठेवलेला आहे
की जिथे भक्तीने प्रभूचे गायन तिथे विराजे अत्री नंदन. दत्तप्रभू नामामृत हे अखंड सेवून जीवाला उद्धरा. वर्षभरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम याच रंगमंचावर सादर केले जातात आणि वेगवेगळ्या प्रकारची गाणी ऐकायला आपल्याला मिळतात. आपण आनंद घेतो, मनोरंजन आपलं होतं. पण आजचा दिवस जितका मनोरंजनाचा आहे तितकाच भक्तिभावाचा आहे आणि म्हणून काही भक्तिरचना आपल्यासमोर सुरुवातीला, नंतर मग काही चित्रपट गीतं आहेत, काही भावगीतं आहेत, द्वंद्वगीतं आहेत, नाट्यपदं आहेत. आपण ती सगळी घेणार आहोत. पण सुरुवातीला एक भक्तिरस निर्माण होण्याच्या उद्देशाने आपण काही भक्तिगीतं घेतो आहोत. संत तुकारामांची एक रचना आता मान्यता कुंटे सादर करतायत. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. शांतलीन नावाचे दोन बंधू संगीतकार म्हणून त्यांची खूप मोठी ख्याती आहे. त्यांच्या अनेक रचना पंडित जितेंद्र अभिषेकी बुवांनी गायलेल्या आहेत. त्यांचे पुत्र शौनक अभिषेकी बुवांनी, पंडित शौनक अभिषेकी बुवांनी गायलेले आहेत. तर त्यातलीच एक गाजलेली संत तुकारामांची आपल्याला उपदेश करणारी ही रचना आहे की विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. ऐकू. सावळी सुंदर रूप मनोहर, राहु निरंतर, राहु निरंतर, हृदय माझे आणि काही इच्छा आम्हा नाही चाळ. तुझे नाम तुझे नाम गोड पांडुरंगा. विष्णुमय जग, विष्णुमय जग, विष्णुमय जग, विष्णुमय जग, विष्णुमय जग, विष्णुमय जग. वैष्णवांचा धर्म, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भेदाभेद विष्णुमय जग, विष्णुमय जग, विष्णुमय जग, विष्णुमय अहिकाजी तुम्ही भक्त भागवत, अहिकाजी तुम्ही भक्त भागवत, भागवत
कोण्याही जीवाचा नघडवसर, कोण्याही जीवाचा नघडवसर, कोण्याही जीवाचा नघडवसर, वर्म सर्वेश्वर वर्म सर्वेश्वर पूजनाते विष्णुमय जग, विष्णुमय जग, विष्णुमय विष्णुमय जग, विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम, भेदा भेद भ्रम, विष्णुमय जग, विष्णुमय जग, विष्णुमय जग, विष्णुमय जग, विष्णुमय जग, विष्णुमय जग. संत तुकाराम महाराजांचे आणखीन एक रचना आपण आता ऐकूया. सादर करतायत आजचे आघाडीचे युवा गायक हर्ष नकाशे. संत तुकारामांचे शब्द म्हटले की ते प्रासादिक आणि अगदी मनापासून हृदयापासून आपणही गावेत असे आपल्याला वाटतात, अशा या सगळ्या संत रचना आहेत. पंडित संजीव अभ्यंकर यांनी संगीतबद्ध केलेली आणि गायलेली राग सरस्वती आणि राग जनसंमोहिनी या रागावर आधारित ही रचना आहे. आणि एक कालच्याच रविवारचा योगायोग असा आहे, शनिवार रविवारचा, अगदी 4 दिवसापूर्वी हर्ष नकाशे गोव्याला स्वरमंगेश या अत्यंत प्रतिष्ठित मान्यता प्राप्त संगीत महोत्सवाला त्यांचे गुरु, ज्यांचा मी आता उल्लेख केला, पंडित संजीव अभ्यंकर यांच्या कार्यक्रमासाठी गेले होते. आणि त्यांच्यासोबत त्यांच्या मैफिलीमध्ये स्वरमंगेश कार्यक्रमामध्ये जे प्रत्येक कलाकाराला अशी एक इच्छा असते आयुष्यामध्ये की आपल्याला सवाई गंधर्व महोत्सवामध्ये गायला मिळावं, आपल्याला
आपल्या गुरूंच्या सोबत स्वरमंगेश कार्यक्रमामध्ये त्या ठिकाणी रंगमंचावर सादरीकरण करता यावं, तर तानपुरा साथ त्यांच्या पूर्ण मैफिलीला हर्षने केलेली आहे. तेव्हा गुरु शिष्य परंपरेसाठी एकदा जरा जोरदार टाळ्या आपण वाजवूया आणि संत तुकारामांची रचना हर्षकडनं ऐकूया. माझे चित्त तुझे पायी राही ऐसे करी काही. म्हणजे 42 वर्षाच्या आयुष्यामधला बराचसा भाग विठ्ठलाच्या चरणावर समर्पित करून सुद्धा संत तुकाराम महाराज सांगतायत की तुझ्या चरणावर माझं चित्त राहील, तुझंच नामस्मरण माझ्याकडनं होईल, असं काहीतरी कर, असं काहीतरी वरदान आम्हाला दे. याच्यातनं आपण बोध घ्यायचा आहे की जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा आपण भगवंताचं नामस्मरण हे करायचंच आहे. ऐकूया सुंदर अशी ही रचना. माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही. 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 धरून या पायी भव हा तारी दातारा, भव हा तारी दातारा, भव हा तारी दातारा, भव हा तारी दातारा. माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही. माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही. चतुरा तू शिरोमणी गुण लावण्याची खाणी. चतुरा तू शिरोमणी गुण लावण्याची खाणी. चतुरा तू शिरोमणी गुण लावण्याची खाणी. मुकुट सकळा मणी, मुकुट सकळा मणी, मुकुट सकळा मणी. मुकुट सकळा मणी. धन्य तुझी विठोबा, धन्य तुझी विठोबा, धन्य तुझी विठोबा, धन्य तुझी विठोबा. माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही. करी तिमिरांचा
नाश करी तिमिरांचा नाश करी तिमिरांचा नाश करी तिमिरांचा नाश उदयो होनी प्रकाश करी तिमिरांचा नाश उदयो होनी प्रकाश तोडी आशा पाश तोडी आशा पाश करी वास हृदयी करी करवास हृदयी करवास हृदयी करवास हृदयी माझे चित्त तुझे पायी राहीसे करी माझे चित्त तुझे पायी राहीसे करी गुंतलो नीळता पाय गुंतलो नीळता माझी असो तुम्हा चिंता माझी असो तुम्हा चिंता पाय गुंतलो नीळता माझी असो तुम्हा चिंता माझी असो तुम्हा चिंता तुका ठेवी माझा तुका ठेवी माझा पायी आता राधा पायी आता पायी पायाता राखावे पायाता राखावे पायाता राखावे माझे चित्त तुझे पायी राहीसे करी माझे चित्त तुझे पायी राहीसे करी धरून लावाई भव हातारी गातारा भव हातारी गातारा भव हातारी गातारा. धन्यवाद श्रोते हो. यानंतर अशीच एक अप्रतिम रचना ॲडव्होकेट सिद्धी परब आपल्यासाठी सादर करत आहे. आपल्याला जर यूट्यूबवरनं काही कर्नाटक शैलीतली गाणी आपण ऐकली असतील तर रजनी आणि गायत्री नावाच्या दोन बहिणी आहेत. त्यांनी काही मराठी गीतं गायलेली आहेत. त्यातलं संत नामदेव यांची रचना संत नामदेवांची रचना आहे आणि संत जनाई ही त्यांच्या घरची दासी जरी म्हणत असले तरी नामदेवांना गुरु मानून तिने देखील विठ्ठलाची भक्ती केली. तर या संत नामदेव आणि संत जनाई यांच्या भक्तिभावातून निर्माण झालेली ही रचना आपण आता ऐकूया. विठोबा चला मंदिरात.